राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सराव संच न पाहता आपल्याला प्रमेय पाहायचे आहेत आणि यामध्ये आपण 3 प्रमेय हे आज आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण या प्रमेयाचा वापर आपल्याला सराव संच 1.2 हे सोडवण्यासाठी होणार आहे। परंतु आजच्या सेक्शनमध्ये आपण 3 प्रमेय पाहणार आहोत, म्हणजेच आता हा जो व्हिडिओ आहे हा थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, कारण यामध्ये आपल्याला 3 महत्त्वाचे प्रमेय पाहायचे आहेत आणि ह्या 3 महत्त्वाच्या प्रमेयांवरती आपल्याला सराव संच 1.2 ही अवलंबून आहे। तर आज आपण हे 3ही महत्त्वाचे थेरम पाहणार आहोत। तर त्यामध्ये सुरुवातीला पहिला प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। तर आपल्याला प्रमेयाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा। हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी करायचं आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया आता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या प्रमेयासाठी। हा महत्त्वाचा प्रमेय आहे। हा परीक्षेमध्ये काही वेळेस 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी हा विचारला जाऊ शकतो। आपल्याला या ठिकाणी 3 प्रमेय पाहिजे आहेत, त्यामध्ये पहिला प्रमेय हा आहे। तर चला सुरुवात करूया आपला प्रमेयाचं वाक्य। तर आपल्याला पेज नंबर 7 वरती आपल्या बुकमध्ये पेज नंबर 7 वरती प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपल्याला दिलेला आहे। त्यामध्ये काय सांगितले सेंटेन्स पहा, तुम्हाला हे सेंटेन्स आपल्या स्क्रीनवरती दिसेल। पहा काय दिलेलं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर रेषा आहे। ही आपल्याला आकृती, ह्या प्रमेयाच्या वाक्यावरून आपल्याला आकृती काढायची आहे। म्हणजे आपल्याला हे वाक्य समजून घेतलं पाहिजे। काय सांगितलेलं आहे, एक त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाच्या एका बाजूला काय आहे, एक समांतर रेषा काढलेली आहे। तर ती समांतर रेषा काय करते की उरलेल्या ज्या त्रिकोणाच्या बाजू आहेत 2, कारण एका बाजूला तर समांतर आहे म्हणजे उरलेल्या 2 बाजू आहेत, त्या उरलेल्या 2 बाजूंना काय करते, भिन्न बिंदू छेदते। म्हणजे त्या ठिकाणी काय करते, 2 बाजूंचे जे 2 भाग होतात, ओके, 2 बाजूंचे जे 2 भाग होतात ते दोन्ही भागांचे जर गुणोत्तर घेतले तर ते दोन्ही भागांचे गुणोत्तर कसे असतात, समान असतात। हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर आपल्याला सुरुवातीला प्रमेयावरून दिलेल्या वाक्यावरून आपल्याला काय करावं लागेल, आकृती काढून घ्यावं लागेल। त्यासाठी मी सुरुवातीला एक आकृती काढतो। आकृतीमध्ये आपल्याला सांगितलेल्याप्रमाणेच काढावं लागेल आकृती। काय सांगितलेलं आपल्याला, एक त्रिकोण काढायला सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी मी एक त्रिकोण काढतो। त्रिकोणाचं नाव आपण कोणत्याही घेतलं तरी चालेल। तर या ठिकाणी मी हा एक त्रिकोण काढलेला आहे। या ठिकाणी त्रिकोणाला नाव देऊ आपण आपल्या मनाने घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा बुकमध्ये आहे ते सुद्धा घेतलं तरी चालेल। या ठिकाणी मी आपल्याला बुकमध्ये ज्याप्रमाणे दिले आहे त्याप्रमाणे घेतोय। या ठिकाणी त्रिकोणाला नाव दिलं आहे त्रिकोण ABC आणि आपल्याला सांगितलं होतं की एक समांतर रेषा आहे। तर आपण ह्या BCला समांतर रेषा काढणार आहोत आणि ती समांतर रेषा कोणत्या बिंदूमधून जाते, तर ही या ठिकाणी आपल्याला समांतर रेषा काढता येईल आणि ह्या समांतर रेषेला नाव देऊया L। तर अशा प्रकारे मी आकृती काढलेली आहे। तर या ठिकाणी ABला ही समांतर रेषा एका बिंदूमध्ये छेदते, त्याला नाव देऊ P, आणि ACला छेदते एका बिंदूमध्ये, त्याला नाव देऊ PQ। ओके, P आणि Q अशा प्रकारे हे आपल्याला नावे देता येतील। तर यावरून आपण प्रमेयावरून काय करत असतो, प्रमेयाच्या वाक्यावरून आकृती काढतो आणि आकृतीवरून आपल्याला प्रमेय हा सिद्ध करायचा आहे। म्हणजे आपल्याला पक्ष, साध्य, सिद्धता ह्या 3 गोष्टी आपल्याला यामध्ये करायच्या आहेत। तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, आपण प्रमेयामध्ये सुरुवातीला काय घेतो, पक्ष। तर पक्ष हे कशावरून लिहिणार आपण, सुरुवातीला या ठिकाणी आपण पक्ष घेणार आहोत। पक्ष हे कशावरून लिहितो आपण, पक्ष हे आपल्याला आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून लिहितो। म्हणजेच आकृतीमध्ये आपल्याला काय काय माहिती, त्रिकोण ABC आहे आणि त्रिकोण ABCमध्ये म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, त्रिकोण ABCमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की ही जी रेषा L आहे ही BCला कशी आहे, समांतर आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल रेषा L समांतर बाजू BC ही BCला कशी आहे, समांतर आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। नंतर ही रेषा BCला समांतर आहे, परंतु ही रेषा काय करते, ह्या AB बाजूला P बिंदूमध्ये छेदते आणि AC बाजूला Q बिंदूमध्ये छेदते। म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, रेषा L या ठिकाणी सांगू आपण, रेषा L ही बाजू AB व बाजू AC ला बिंदू P आणि Q मध्ये छेदते, बिंदू P आणि Q मध्ये छेदते। तर हे आपल्याला Q मध्ये छेदते। तर हे आपल्याला अशा प्रकारे हे पक्ष लिहिता येईल आणि हे पक्ष आपण कशावरून लिहिलं, आकृतीवरून लिहिलं। यानंतर आपल्याला पक्षवरून आपण काय करतो, साध्य लिहायचं असतं। मग साध्य आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला साध्य पाहायचं आहे। साध्यमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की जी समांतर रेषा आहे ही समांतर रेषा काय करते, त्रिकोणाच्या उरलेल्या 2 बाजूंना विभागते म्हटले। म्हणजे पहा ही AB बाजू होती, AC बाजू होती, ह्या ABचे 2 भाग केले PB आणि ACचे 2 भाग केले AQ आणि QC आणि हे त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं, ते एकाच प्रमाणात विभागते। तर ते काय करते, एकाच प्रमाणात विभागते म्हटले। प्रमाणात म्हणजे ह्या 2 बाजूंचं काय करायचं, आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे। म्हणजे ह्या 2 भागांचं गुणोत्तर बरोबर ह्या दुसऱ्या 2 भागांचे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर कसे दाखवायचे, समान दाखवायचे। म्हणजेच आपल्याला काय, या बाजूचे गुणोत्तर म्हणजेच काय, AP छेद PB
ए पी छेद पी बी म्हणजे या बाजूच्या दोन भागांचे गुणोत्तर बरोबर ए सीच्या दोन भागांचे गुणोत्तर म्हणजेच ए क्यू छेद क्यू सी। या ठिकाणी आपल्याला ए क्यू छेद काय घेता येईल क्यू सी। तर या ठिकाणी आपल्याला हे साध्यमध्ये लिहिता येईल, हे आपल्याला दाखवायचं आहे साध्य करून। हे झालं पक्ष साध्य। यानंतर आपल्याला काय असते, आता या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये थोडा बदल करायचा आहे म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, रचना घेणार आहोत। आणि रचना काय आहे की आपल्याला हा पी आणि सी आणि हा बी आणि क्यू हे आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे। तर आपण या ठिकाणी हे रचना करणार आहोत। रचना करताना हे आपण डॉटेड लाईन करू, ओके। म्हणजे या ठिकाणी हे पी सी जोडा हे आपल्याला रचना करावं लागेल आणि या ठिकाणी बी आणि क्यू अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी हे रचना करायची आहे। तर या ठिकाणी आपण रचना केली आहे म्हणजेच आपल्याला रचनामध्ये काय लिहिता येईल, पी सी रेख पी सी आणि रेख बी क्यू काढा। रेख पी सी व रेख बी क्यू काढा किंवा काढला, अशा प्रकारे आपल्याला हे रचना होईल। यानंतर आपण काय पाहतो, पक्ष साध्य रचना झाली, यानंतर आपल्याला सिद्धता, आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचे। त्यासाठी काय असते सिद्धता। तर सिद्धतामध्ये आपल्याला सुरुवातीला आता पहा, सिद्धता सिद्ध करताना आपल्याला हे पाठ करायची गरज नाही। जेव्हा तुम्ही प्रमेय पाठ करताल त्यावेळेस तो नक्की विसरणार, कारण पाठ करायचं म्हटलं की तुम्हाला सारखी त्याचे पाठ करावं लागेल किंवा ते पुन्हा पुन्हा आणखी पाठ करावं लागेल, पुन्हा पुन्हा पाहावं लागेल। जर तुम्ही हा प्रमेय समजून घेतला तर या त्रिकोणामध्ये तुम्ही कोणतीही नावं घेतली किंवा कोणतीही नावं बदलली तर ही आपल्याला काही अडचण येणार नाही। म्हणजे आपल्याला सिद्धता समजून घेण्यासाठी आपल्याला 3 प्रकारच्या अटी आहेत, हे मी शेवटी प्रमेय झाल्यानंतर सांगेल की कोणत्या 3 अटी आपण घेणार आहोत। त्यामधली पहिली अट की कोणत्या प्रकारचे त्रिकोण निवडायचे, ह्या फक्त 3 अटी आहेत, बाकी आपल्याला सिंपल आहे। मग या ठिकाणी आपण पहिल्या अटीमध्ये एक 3 अटी आहेत, त्यापैकी ती पहिली अट आपण काय करणार आहोत, या ठिकाणी जो ए पी क्यू हा वरचा त्रिकोण आहे, ए पी क्यू हा त्रिकोण घेणार आहोत। म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल, त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण याबरोबर दुसरा त्रिकोण आपण कोणता घेणार आहोत, बी पी क्यू। या ठिकाणी बी पी क्यू त्रिकोण बी पी क्यू मध्ये आता या 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला काय आहे ते पाहायचं आहे। आता या 2 त्रिकोणांमध्ये उंची समान होईल। आता उंची समान कशी होईल, तर त्यासाठी मी इथं या ठिकाणी तुम्हाला या 2 त्रिकोणांची एक आकृती काढतो आणि मी जी या ठिकाणी आकृती काढणार आहे तुम्ही परीक्षामध्ये काढली तरी चालेल किंवा नाही काढली तरी चालेल। मी हे फक्त तुम्हाला या ठिकाणी प्रमेय समजण्यासाठी आकृती काढत आहे। तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला ही आपण पाया घेऊ, ए बी हा पाया घेऊ। या ठिकाणी मी हा ए बी हा पाया घेतो, या ठिकाणी ए, या ठिकाणी बी आणि मध्ये काय आहे एका ठिकाणी, या ठिकाणी पी आहे। नंतर वरती क्यू आहे, कारण आपल्याला ए पी क्यू म्हटले म्हणजे हा ए पी क्यू कंप्लीट व्हायला पाहिजे। या ठिकाणी अशा प्रकारे ही आकृती येईल। या ठिकाणी आहे क्यू म्हणजे क्यू ए क्यू पी आणि क्यू बी, क्यू ए क्यू पी आणि क्यू बी अशा प्रकारे हा त्रिकोण तयार होईल। आता या त्रिकोणाला पहिला त्रिकोण आहे आपला ए पी क्यू म्हणजे हा पाया होईल। नंतर दुसरा त्रिकोण बी पी क्यू म्हणजे हा पी बी पाया होईल, परंतु उंची आहे का, म्हणजे जर आपण या ठिकाणापासून उंची जर काढली लंब तर ही उंची दोन्ही त्रिकोणांमध्ये पहा, या त्रिकोणाची ए पी क्यू याची उंची ही होणार आहे आणि बी पी क्यू या त्रिकोणाची सुद्धा उंची हीच होणार आहे। म्हणजे ह्या 2 त्रिकोणांमध्ये काय समान आहे, उंची समान आहे। म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, या 2 त्रिकोणांमध्ये काय सांगता येईल, उंची समान आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, मध्ये उंची समान आहे। मग उंची समान असेल तर आपण गुणोत्तर कशाचं घेतो, गुणोत्तर हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे कोणाबरोबर घेतो, म्हणजेच या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला हे 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ। आपल्याला पहिल्या सराव संचमध्ये आपण पहिला जो टॉपिक होता 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय असतं, जर उंची समान असेल तर ते कोणाच्या प्रमाणात असतं, पायाच्या प्रमाणात असतं। तर आपल्याला या ठिकाणी ते गुणोत्तर घ्यावं लागेल आणि ते 2 त्रिकोण कोणते आहेत, पहिला आहे ए पी क्यू छेद दुसरा कोणता आहे, त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण राहिला, या ठिकाणी त्रिकोण बी पी क्यू बरोबर। आपण उंची समान आहे म्हणजे गुणोत्तर कोणाचा घेणार, पायाचे। म्हणजेच पाया कोणता आहे पहिल्या त्रिकोणाचा, ए पी छेद दुसऱ्या त्रिकोणाचा ए पी छेद पी बी। या ठिकाणी समीकरण नंबर 1 देऊ आणि याला कारण काय लिहिता येईल, या ठिकाणी मी कारण घेतो। कारण काय लिहिणार, क्षेत्रफळे उंची समान आहे म्हटल्यानंतर क्षेत्रफळे कुणाच्या प्रमाणात, पायाच्या प्रमाणात। क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात असतात, हे आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी कारण लिहिता येईल। हे झालं पहिली अट, म्हणजे या ठिकाणी हे 2 त्रिकोण घेतले आणि पहिले समीकरण तयार झालं, हे झाली पहिली अट। तर यानंतर आपण दुसरे 2 त्रिकोण घेणार आहोत आणि दुसरे 2 त्रिकोण आपल्याला कोणते निवडायचे आहे, ज्याप्रमाणे आपण ए पी क्यू घेतला होता त्याचप्रमाणे आपण ए पी क्यू या ठिकाणी सुद्धा घेणार आहोत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण दुसरा कोणता घ्यायचा आहे, दुसरा त्रिकोण ए पी क्यू। आता आपण सुरुवातीला बी पी क्यू घेतला होता, बी पी क्यू, तर आपला आता आपण या साईडचा न घेता आता या साईडचा घेणार आहोत, म्हणजेच कोणता, सी क्यू पी। म्हणजे या ठिकाणी त्रिकोण काय म्हणायचं, त्रिकोण सी क्यू पी मध्ये
या दोन त्रिकोणांमध्ये काय समान आहे, तर या दोन त्रिकोणामध्ये उंची समान आहे. ज्याप्रमाणे आपण ही आकृती काढली होती ह्या दोन त्रिकोणांसाठी, त्याचप्रमाणे आपल्याला अशीच आकृती या दोन त्रिकोणांसाठी काढता येईल. म्हणजे या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला काय समान मिळेल, मध्ये उंची समान आहे. आता उंची समान कशी आहे ही मी पुन्हा एकदा आकृती काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सुरुवातीला आपण हा पाया घेतला होता या ठिकाणी AB, तर या ठिकाणी पाया घेणार आहोत AC. म्हणजे या ठिकाणी मी पाया घेतो AC, या ठिकाणी AC, मध्ये काय आहे या ठिकाणी Q आहे. तर या ठिकाणी आपण हा अशा प्रकारे ही आकृती जर काढली तर आपल्याला या ठिकाणी A झाला, Q झाला, C झाला, नंतर काय आहे P, म्हणजे PA, या ठिकाणी PA, PQ आणि PC, PA, PQ आणि PC अशा प्रकारचा आपल्याला त्रिकोण मिळेल. आणि या त्रिकोणामध्ये जर उंची काढली तर उंची ही अशा प्रकारे येईल आणि उंची या ठिकाणी लंब, आणि ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये काय समान होईल, उंची. म्हणजे जर उंची समान असेल तर आपण त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कोणा एवढे घेतो, त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढे. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांमध्ये सुरुवातीचा त्रिकोण APQ या त्रिकोणाचा पाया AQ होईल, आणि दुसरा त्रिकोण CQP या त्रिकोणाचा पाया काय होणार आहे, QC. तर ह्या दोन त्रिकोणाचे आपल्याला पायांचे काय घ्यायचे, गुणोत्तर घ्यायचे. म्हणजेच आपल्याला पहिला सराव त्यामध्ये जो पहिला गुणधर्म पाहिला होता आपण त्याचा वापर करायचा या ठिकाणी. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद दुसरा त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण CQP बरोबर. यामध्ये गुणोत्तर कोणाचा घेणार, पायाचा. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया APQ याचा पाया AQ आणि CQP या त्रिकोणाचा पाया QC. तर याला समीकरण नंबर 2. आणि कारण काय येईल, सेम यासारखंच अगोदरसारखंच, पहिल्या क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात, क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात. या ठिकाणी हे आपल्याला अशा प्रकारे हे कारण लिहिता येईल दुसऱ्यासाठी. तर या ठिकाणी आपण हे कारण लिहिलेलं आहे. यानंतर आपल्याला दुसरे दोन त्रिकोण निवडायचे. ह्या दोन अटींसाठी दोन समीकरण तयार झाले. आता तिसरी अट लक्षात घ्यायची. आता ज्याप्रमाणे आपण हे वरचे हे दोन घेतले होते अगोदर, नंतर हे दोन घेतले होते, आता आपण हे दोन त्रिकोण घेणार आहोत. म्हणजेच कोणता, BPQ आणि CQP. म्हणजे आता या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला त्रिकोण BPQ व दुसरा त्रिकोण CQP, त्रिकोण CQP मध्ये. तर या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, पहा BPQ व CQP मध्ये पहा आपल्याला प्रश्नामध्ये गिवनमध्ये म्हणजे पक्षमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की ही L रेषा आणि ही BC ह्या दोन कशा आहेत, समांतर आहेत. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी मध्ये आपल्याला काय सांगता येईल, PQ समांतर आहे कुणाबरोबर, BC बरोबर. हे आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे, पक्षमध्ये दिलेलं आहे. म्हणून उंची समान आहे, म्हणून उंची काय मिळणार आहे आपल्याला, उंची समान आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी ह्या दोन त्रिकोणांमध्ये PBQ आणि दुसरा CQP या दोन त्रिकोणांमध्ये PQ हा पाया समान मिळेल. म्हणजेच या ठिकाणी काय सांगता येईल, PQ म्हणजे या ठिकाणी सांगता येईल त्रिकोण BPQ व त्रिकोण CQP मध्ये या ठिकाणी काय सांगता येईल, मध्ये पाया कोणता समान आहे, पाया PQ समान आहे, पाया PQ समान आहे. आता हा पाया समान कशा प्रकारे घेता येईल, तर त्या ठिकाणी मी या साईडला आकृती काढतो म्हणजे लक्षात येईल. ती आकृती मी या ठिकाणी काढतो. या ठिकाणी P, या ठिकाणी Q, आणि जर ही आपण आकृती अशा ठिकाणी काढली अशा प्रकारे तर आपल्याला लक्षात येईल हा B, या ठिकाणी C, या ठिकाणी BPQ आणि CQP. या ठिकाणी PQ हे दोघांमध्ये पण नाव आहे, पहा या ठिकाणी PQ आणि या ठिकाणी पुन्हा PQ. म्हणजे दोघांमध्ये ही बाजू कशी आहे, समान आहे. आणि ती बाजू म्हणजेच काय होते, दोन्ही त्रिकोणांचा पाया होते. म्हणजेच या ठिकाणी पाया समान आहे, म्हणजे पहा पाया पण समान आहे, उंची समान आहे. उंची समान काय आहे, कारण ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि दोन समांतर रेषांमध्ये मग उंची कशी असते, समान असते. हा गुणधर्म पाहिला आपल्याला, दोन त्रिकोणांच्या मधील त्रिकोणांची उंची ही कशी असते, समान आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय मिळेल, मग पाया समान आहे, उंची समान आहे, तर आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तर यामध्ये तिसरी अट होती. तिसरी अट काय होती, जर दोन्ही त्रिकोणाची पाया आणि उंची हे समान असेल तर दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे असतात, समान असतात. म्हणजेच आपल्याला या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे ही कशी मिळतील, या ठिकाणी समान मिळतील. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण BPQ बरोबर एरिया ऑफ त्रिकोण CQP. तर या ठिकाणी समीकरण नंबर हे 3 तयार होईल. म्हणजे हे दोन समीकरण तयार झाले, हे एक समीकरण, हे दोन समीकरण, हे 3 समीकरण. तर समीकरण 1, 2, 3 चा वापर करू आपण. समीकरण 1, 2 आणि 3 वरून.
आता ह्या दोघांचा वापर तिघांचा वापर करून आपल्याला काय सांगता येईल, अगोदर समीकरण 1 आणि 2कडे आपण लक्ष देऊ. समीकरण 1 मध्ये या ठिकाणी आहे APQ, 2 मध्ये काय आहे APQ आहे. नंतर BPQ छेदामध्ये या ठिकाणी काय आहे CQP, म्हणजे वरती दोघांचे अंश छेद आहेत समीकरण 1 आणि 2 मध्ये, आणि समीकरण 1 आणि 2 मध्ये दोघांचे छेद हे मात्र BPQ आहे, या ठिकाणी CQP आहे. परंतु समीकरण 3 मध्ये पाहिलं तर आपल्याला ह्या दोघांमधले पहिल्या दोन समीकरणांची अडचण आपल्याला दूर होईल. काय आहे समीकरण 3 मध्ये, BPQ आणि CQP हे सारखे आहेत. हे समीकरण 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले, कारण दोन्ही क्षेत्रफळ काय मिळाले, सारखे मिळाले. म्हणजे या ठिकाणचा BPQ आणि या ठिकाणचा CQP हे समीकरण 3 वरून दोन्ही कसे होणार आहेत, हे समान होणार आहेत. म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची डावी बाजू कशी होणार आहे, समान होणार आहे. कारण APQ आहे, APQ आहे, नंतर BPQ आणि CQP तर सारखेच, म्हणजे दोघांची डावी बाजू कशी होणार, सारखी. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, एरिया ऑफ त्रिकोण डावी बाजू अगोदर एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण BPQ बरोबर डावी बाजू घेऊ. या ठिकाणी काय आहे, एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण CQP. हे कशावरून आलं, 1 2 3 वरून म्हटले. तर या ठिकाणी आपले हे दोन सारखे आहेत म्हणून आपल्याला हे सारखे मिळाले. परंतु जर दोघांची डावी बाजू सारखी आली तर उजवी बाजूसुद्धा काय असायला पाहिजे, मग सारखीच असायला पाहिजे. म्हणून आपल्याला उजवी बाजू काय घेता येईल, दोघांची उजवी बाजू समीकरण 1 ची उजवी बाजू AP छेद PB बरोबर, दुसऱ्याची उजवी बाजू AQ छेद QC. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे गुणोत्तर मिळेल. म्हणजे आपल्याला हे साध्य करायचं होतं, AP छेद PB बरोबर AQ छेद QC. या ठिकाणी हे साध्य होतं. तर अशा प्रकारे आपल्याला काय झाले, हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, म्हणून हे सिद्ध होते, म्हणून हे सिद्ध होते की, काय सिद्ध होते, तर आपल्याला ते वाक्य पुन्हा लिहावं लागेल. काय लिहिणार पुढे वाक्य, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या उरलेल्या बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. हे पुढे वाक्य आपल्याला लिहावं लागेल. अशा प्रकारे हा प्रमेय आपल्याला या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. हा झाला प्रमेय. आता प्रमेयामध्ये आपल्याला तुम्हाला या ठिकाणी या प्रमेयाचा वापर आपल्याला उदाहरण सोडवताना सुद्धा होणार आहे. आणि हा प्रमेय आणि ह्या प्रमेयाचा व्यत्यास आहे. आता प्रमेय आणि प्रमेयाचा व्यत्यास ह्या दोघांमधला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर आपण सुरुवातीला पाहूया की या प्रमेयामध्ये आपण काय काय स्टेप्स पाहिले त्या, म्हणजे तुम्हाला सिद्धता फक्त महत्त्वाची आहे. तर सिद्धता ही समजून घ्यायची. त्यासाठी आपण सुरुवातीला हे 2 त्रिकोण निवडले, त्यावर समीकरण नंबर 1 घेतलं. नंतर हे 2 त्रिकोण निवडले, समीकरण नंबर 2 तयार झालं, यामध्ये उंची समानगी मिळाली. नंतर हे खालचे 2 त्रिकोण तयार केले, BPQ आणि CQP. यामध्ये पाया समान मिळाला, उंची समान मिळाली, म्हणजे दोघांची क्षेत्रफळ समान. हे समीकरण नंबर 3. आणि समीकरण 1 2 3 याचा वापर करून समीकरण 1 आणि 2 मध्ये आपण काय सांगितलं, दोघांची डावी बाजू सारखी म्हणून त्यांची उजवी बाजूसुद्धा सारखी. बस एवढंच. यावरून आपल्याला पूर्ण सिद्धता ही या ठिकाणी साध्य करता येईल. तर या ठिकाणी हे झाला प्रमेय. तर प्रमेयावरून याचा व्यत्यास आहे. व्यत्यासामध्ये काय विचारलं असतं पहा, या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये पाहिल्यानंतर प्रमेय आणि व्यत्यास या दोघांमधला फरक समजून घ्यायचा आहे. प्रमेयामध्ये काय दिले आपल्याला, पक्षमध्ये दिलेलं आहे. काय सांगितलं होतं अगोदर की ही जी रेषा आहे L ही कशी आहे, BCला समांतर आहे. BCला समांतर होती त्यावेळेस आपण काय सांगितलं की हे 2 रेषे कसे असतात, मग हे 2 गुणोत्तर कसे असतात, सारखे असतात. म्हणजे या बाजूचं गुणोत्तर बरोबर या बाजूचं गुणोत्तर हे आपण समान दाखवलं. पण केव्हा रेषा समांतर असेल तेव्हा. हे आहे मेन प्रमेयामध्ये. आणि व्यत्यासामध्ये याच्या उलट असेल. उलट काय असेल, आपल्याला दाखवावं लागेल की हे 2 गुणोत्तर सारखे आहेत. जर गुणोत्तर सारखे आले हे 2 AP छेद PB आणि AQ छेद QC तर आपण काय सांगणार, ती रेषा कशी आहे, या ठिकाणी समांतर आहे. तर या ठिकाणी आपल्याला याचा वापर प्रमेय आणि व्यत्यास याचा वापर सर्वसाधारण 1.2 हे सोडवताना आपल्याला होणार आहे. तर अशा प्रकारे हा आपण प्रमेय पाहिला. प्रमेयामध्ये थोडंसं सराव करायचा आपल्याला. चला यानंतर आपण दुसरा प्रमेय पाहणार आहोत. या अगोदर आपण पहिला प्रमेय पाहिला, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. यानंतर आपण दुसरा प्रमेय पाहणार आहोत, तो म्हणजेच त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय. तर आपल्याला हा दुसरा प्रमेय आहे. यावरती आधारितसुद्धा सर्वसाधारण 1.2 मध्ये आपल्याला काही उदाहरणे आहेत. तर त्यासाठी आपल्याला यासुद्धा प्रमेयाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि हा समजून घ्यायचा आहे प्रमेय की यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. तर चला यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रमेयाचं वाक्य पाहू काय दिलेलं आहे. पेज नंबर 8 वरती आपल्याला प्रमेय दिलेला आहे, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय. तर त्या ठिकाणी काय सांगितले प्रमेयाचं वाक्य पहा, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक, म्हणजे त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक आहे म्हणजे तो काय असणार, कोन दुभाजक असणार. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो म्हटले. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पहिला प्रमेय पाहिला होता त्यामध्ये 2 गुणोत्तर सारखी होती, त्याचप्रमाणे आपल्याला या प्रमेयामध्ये सुद्धा तेच दाखवायचं आहे. परंतु गुणोत्तर कोणती घ्यायची, तर त्या कोनाने
त्या कोनाच्या दुभाजकाने समोरील बाजूला ज्या दोन भागांमध्ये विभागलेला आहे त्या भागाचं गुणोत्तर बरोबर काय म्हटलेलं आहे, उरलेल्या बाजूच्या लांबीचे गुणोत्तर. म्हणजे उरलेल्या बाजू दोन असतील कारण एकाच बाजूला विभागलेलं असणार आहे. तर आपल्याला यासाठी सुरुवातीला आपल्याला काय काढावं लागेल, त्रिकोणाचा आहे कोन दुभाजक. म्हणजे आपल्याला त्रिकोण काढून त्या एका कोनाचा काय काढावं लागेल, दुभाजक काढावं लागेल. तर या ठिकाणी मी एक आकृती काढतो. पहा आकृती कशा प्रकारे येईल ते. चला, तर या ठिकाणी मी आता आकृती काढलेली आहे आणि या आकृतीवरून आपल्याला पक्ष आणि साध्य सिद्धता हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर सुरुवातीला आपल्याला आकृतीवरून पहा, ही आकृती आपण कशावरून काढली, आकृती ही आपण प्रमेयाच्या वाक्यावरून काढली. वाक्यामध्ये काय सांगितलं होतं, एक त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये एक काय आहे, कोणाचा कोन दुभाजक आहे आणि तो कोन दुभाजक काय करतो की समोरच्या बाजूला गुणोत्तरात विभागतो आणि त्या बाजूचं गुणोत्तर हे कुणा एवढं आहे, ते विभागलेल्या भागाचं गुणोत्तर हे उरलेल्या त्रिकोणाच्या लांबीच्या गुणोत्तर एवढं आहे. म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला या दिलेल्या आकृतीवरून आपल्याला काय लिहिता येईल, पक्ष लिहिता येईल. म्हणजे सुरुवातीला आपण या ठिकाणी पक्ष घेऊया. पक्षमध्ये काय काय लिहिता येईल, पक्षमध्ये आपल्याला आकृतीमध्ये जे पाहायला मिळते ते आपल्याला पक्षमध्ये लिहिता येईल. म्हणजेच पक्षमध्ये काय लिहिणार, त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये, या त्रिकोणामध्ये आपल्याला काय सांगता येईल, पहा या ठिकाणी हा CE किरण आहे. हा CE हा किरण आहे कारण एका बाजूला बाण आहे. म्हणजे काय म्हणता येईल, किरण CE हा काय आहे, दुभाजक आहे. म्हणजेच कोन दुभाजक आहे. हा पण कोणत्या कोणाचा, हा कोन C, हा कोन C चा दुभाजक आहे. हा कोन C चा दुभाजक आहे. आणि कोन C चा दुभाजक असल्यामुळे हे दोन कोन सारखे झालेले आहेत. कारण कोन दुभाजकाचं काम तेच आहे की दिलेला कोन काय करणे, दोन समान भागात विभागणे. तर नंतर या ठिकाणी हा किरण जो आहे CE हा काय करतो, ABला E बिंदूमध्ये छेदत आहे. म्हणजेच आणखी आपल्याला ते लिहिता येईल. परंतु आपल्याला काय सांगता येईल की हे जे दोन कोन एकरूप झालेले आहेत आपण त्यांची सुद्धा नाव लिहू. कारण हा कोन दुभाजक आहे म्हटल्यानंतर ह्या ठिकाणचे दोन कोन कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. कोणते दोन कोन, ACE आणि ECB. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल कोन ACE एकरूप कोन या ठिकाणी ECB या ठिकाणी हे आपल्याला लिहिता येईल कारण हा कोन दुभाजक आहे. तर यानंतर पुढे आपल्याला सांगायचं आहे की किरण CE हा काय करतोय, ABला E बिंदूमध्ये छेदत आहे. म्हणजे या ठिकाणी सांगता येईल आपल्याला किरण CE रेख किंवा बाजू ABला CE बाजू ABला बिंदू E मध्ये छेदत आहे किंवा छेदतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे पक्षमध्ये लिहिता येईल. पहा पक्षमध्ये आपल्याला हे सर्व माहीत आहे, हे आपण पक्षमध्ये लिहिलं. पुढे साध्यमध्ये काय करायचं आपल्याला की ज्या कोणामधून आपण दुभाजक काढलेला आहे त्या कोणाच्या समोरील बाजूचं गुणोत्तर. म्हणजेच आपल्याला पहा या कोणामधून आपण कोन दुभाजक काढलेलं आहे त्याचं नाव आहे CE. मग ह्या कोन दुभाजकाने काय केलं, ह्या ABला दोन भागात विभाजन केलं त्याचं. म्हणजे दोन भाग कोणते झाले, AE आणि EB. म्हणजे आपल्याला ह्या दोन भागाचं काय घ्यावं लागेल, गुणोत्तर घ्यावं लागेल. म्हणजेच गुणोत्तर कशाचं घेणार आपण, AE आणि EB. म्हणजेच AE छेद EB. आणि हे गुणोत्तर कोणा एवढं आहे म्हणून सांगितले आपल्याला की हे जे त्रिकोणाचे राहिलेले दोन बाजू आहेत त्या दोन बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तर एवढं. मग कोणत्या दोन बाजू राहिल्या, एक राहिली AC आणि दुसरी राहिली CB. म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार, AC छेद CB या दोन बाजूंचं गुणोत्तर AC छेद CB. पहा या ठिकाणी A पासून सुरुवात केली ती AE छेद EB. म्हणजे याच ठिकाणचे बाजू गुणोत्तर घेताना सुद्धा A पासून सुरुवात करायची, AC छेद CB. तर हे झालं साध्य. तर आपल्याला आकृतीमध्ये थोडासा बदल करायचा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल, रचना म्हणावं लागेल. आकृतीमध्ये थोडासा बदल आहे आणि तो बदल काय आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की बिंदू B मधून जाणारी आणि CEला समांतर असणारी आपल्याला एक रेषा काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी मी बिंदू B मधून जाणारी आणि CEला असणारी समांतर असणारी एक या ठिकाणी रेषा काढतोय आणि रेषा ही काढताना ही डॉटेड लाईन दाखवतो. म्हणजे आपण ही रचना केलेली आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर या ठिकाणी मी ही आकृती काढलेली आहे. नंतर म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, बिंदू C मधून जाणारी बिंदू B मधून किरण CEला समांतर रेषा अशी काढा की जेणेकरून आपल्याला AC वाढवला असता. या ठिकाणी जर आपण AC वाढवला तो काय करणार आहे, AC आणि हे दोन्ही एकमेकांना काय करणार आहे, तर एकमेकांना छेदणार आहेत. म्हणजे या ठिकाणी मी हे थोडंसं वरती कट करतो म्हणजे आपल्याला हे पाहता येईल. या ठिकाणी थोडीशी वाढवून घेतो हे. ओके, आपल्याला नंतर काय करायचं आहे, AC वाढवायचा आहे जेणेकरून तो काय करेल, ही जी आपण समांतर रेषा काढली होती त्या रेषेला काय करेल, तो एका ठिकाणी छेदेल. म्हणजे या ठिकाणी छेदलेला आहे आणि त्या बिंदूला नाव देऊ आपण D.
म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, बिंदू बी मधून किरण सीईला समांतर रेषा अशी काढा की AC वाढवला असता ती बिंदू डी मध्ये छेदेल, वाढवला असता ती बिंदू डी मध्ये छेदेल किंवा बिंदू डी मध्ये छेदते. तर हे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे वाक्य लिहिता येईल. हे झालं रचनामध्ये. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वाक्य लिहिता येईल. या ठिकाणी हे प्रमेय फक्त समजून घ्यायचे, आपल्याला वाक्य हे पुढे मागे कोणत्याही प्रकारे करता येईल. तर या ठिकाणी ही रचना झालेली आहे. रचना झाल्यानंतर आपण सिद्धता पाहणार आहोत. सिद्धतामध्ये काय करता येईल आपल्याला पहा. सुरुवातीला आपण सिद्धता पाहू. सिद्धता ज्याप्रमाणे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये काही अटी पाहिल्या होत्या त्याचप्रमाणे अटी या ठिकाणी आहेत, म्हणजे 3 अटी या ठिकाणी पाहणार आहोत. तर सिद्धता पाहताना आपल्याला पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे सुरुवातीला पक्षमध्ये की हा कोन दुभाजक असल्यामुळे ह्या दोन बाजू हे जे 2 कोन आहेत हे कसे आहेत, एकरूप आहेत. म्हणजे आपण ते 2 कोन घेणार आहेत, त्यांचे नाव काय आहेत या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. कोन ACE एकरूप कोन. दुसरा कोणता आहे, कोन ECB. हे समीकरण नंबर 1 देऊ, याला समीकरण नंबर 1. आणि हे काय दिलेलं आहे आपल्याला, पक्षमध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पक्ष घेऊ. नंतर आपल्याला या ठिकाणी दुसरी एक अट घ्यायची आहे. आता हे झालं पहिलं समीकरण, कारण हे आपल्याला पक्षमध्ये दिलेलं आहे. यानंतर आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी आपल्याला CE आणि कोण समांतर आहे, BD समांतर आहेत. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, CE आणि BD समांतर घ्यायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी छेदिका अगोदर आपण समांतर घेऊ. या ठिकाणी काय सांगता येईल, CE समांतर BD ह्या 2 समांतर आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला छेदिका घ्यायची आहे. आणि छेदिका कोणती घेणार, आता BD ही छेदिका घ्यायची आहे, सॉरी या ठिकाणी BC ही छेदिका घ्यायची आहे. आणि BC ही छेदिका, BC ही काय आहे या ठिकाणी छेदिका आहे. म्हणजे मी या ठिकाणी आकृती काढतो म्हणजे लक्षात येईल थोडीशी. या ठिकाणी ही आकृती काढतो. या ठिकाणी आहे C, या ठिकाणी आहे E, हा B आणि या ठिकाणी D. तर आपल्याला या ठिकाणचा आणि या ठिकाणचा कोन म्हणजे हा इथला आणि हा या ठिकाणचा, हे 2 कोणत्या प्रकारचे कोन होतील हे आपल्याला या आकृतीमध्ये लक्षात येईल. पहा, ह्या 2 समांतर रेषा आहेत, ही छेदिका आहे, एक या बाजूला आहे, एक या बाजूला आहे. म्हणजे हे कोणते कोन आहेत, तर हे व्युत्क्रम कोन आहेत. आणि व्युत्क्रम कोन हे कसे असतात, एकरूप असतात. व्युत्क्रम कोनाची जोडी ही एकरूप असते. म्हणजे हे 2 कोन एकरूप होतील. कोणते 2 कोन, ECB आणि हा कोन CBD. तर हे 2 कोन आपल्याला एकरूप लिहायचे आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे हे 2 एकरूप होते त्याचप्रमाणे आता हे 2 सुद्धा कसे झाले, एकरूप. म्हणजे हे 2 सारखे चिन्हाने मी दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी आपण नाव लिहू. त्यावरून काय नाव लिहिता येईल आपल्याला, या ठिकाणी कोन ECB म्हणजेच या ठिकाणचा ECB, कोन ECB एकरूप होईल कुणाबरोबर, कोन CBD, कोन CBD. याला आपण समीकरण नंबर 2 देऊया. ओके, आणि याला कारण काय येईल की हे कोणते कोन आहेत, व्युत्क्रम कोन. या ठिकाणी व्युत्क्रम कोन हे आपण या ठिकाणी नाव देऊ. तर अशा प्रकारे आपल्याला हे दुसरं समीकरण तयार झालं. पहा, आपण ही समांतर घेतली आणि यापासून आपल्याला समीकरण 2 मिळाले आहे. नंतर ह्या 2 समांतर आहेत तशा ठेवणार आहोत. म्हणजे CE समांतर BD पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे CE, पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे CE समांतर BD. आणि आता छेदिका आपल्याला बदलायची आहे. छेदिका कोणती घेतली होती या ठिकाणी, BC. म्हणजे या ठिकाणी आपण BC छेदिका घेतली होती. आता आपण AD ही छेदिका घेणार आहोत. कोणती छेदिका घेणार आहोत, आणि AD ही छेदिका आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळते ते पाहू आपण. या ठिकाणी AD छेदिका घेतली. मी आकृती पुन्हा काढतो. AC आणि BD वाले. या ठिकाणी AC, या ठिकाणी BD. तर ही आकृती आपल्याला अशा प्रकारे मिळेल. या ठिकाणी D, या ठिकाणी B, इथे C आहे, या ठिकाणी E आहे आणि या ठिकाणी A. तर आपल्याला पाहिलं तर CE समांतर BD आहेत. ह्या 2 समांतर आहेत. म्हणजे या ठिकाणचा कोन आणि या ठिकाणचा कोन हे 2 कोणत्या प्रकारचे कोन होतील, तर हे 2 संगत कोन तयार होतील. ओके, आपल्याला हे झालेल्या संगत कोनाच्या जोड्या, व्युत्क्रम कोनाच्या जोड्या येता 9वीमध्ये. तर या ठिकाणी हे 2 कोन एकरूप होतील. म्हणजे कोणते 2 कोन, ACE. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल म्हणून कोन ACE एकरूप कोन. दुसरा कोणता, CDB, कोन CDB. याला समीकरण नंबर 3. आणि याला कारण काय लिहिणार, हे कोणते कोन आहेत, संगत कोन. ओके, म्हणजे संगत कोनाच्या जोड्या ह्या एकरूप असतात. हे अशा प्रकारे आपल्याला समीकरण 3 मिळाले. पहा, ज्या प्रकारे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये 3 समीकरण मिळवले त्याप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा 3 समीकरण मिळाले. कशा प्रकारे मिळाले, पहिले समीकरण तर आपल्याला दिलेलं आहे पक्षमध्ये की हे 2 कोन एकरूप आहेत ते. दुसरं समीकरण काय घेतलं, ह्या 2 समांतर रेषा आणि BC काय घेतली, छेदिका. यावरून हे 2 व्युत्क्रम कोन मिळाले. समीकरण नंबर 2.
समीकरण नंबर 3 कशा प्रकारे मिळालं, CE आणि समांतर BD तर आहेतच, हे आपल्या संरचनेमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता छेदिका कोणती घेतली आपण, AD ही छेदिका घेतली, म्हणजे या ठिकाणी AD ही छेदिका घेतली, म्हणजे हे दोन कोण आपल्याला कसे मिळाले, एकरूप मिळाले. एक तर या ठिकाणचा कोण आणि या ठिकाणचा कोण हे आपण या ठिकाणी दाखवले आहे. आणि ते कोणते कोण आहेत, संगत कोण आहेत. म्हणजे आपलं समीकरण 1, 2, 3 वरून म्हणता येईल. अगोदरच्या प्रमाणे समीकरण 1, 2 व 3 वरून, 1, 2, 3 वरून काय सांगता येईल. पहा, अगोदर आपण समीकरण 2 आणि 3 मध्ये पाहू काय समान होतं आहे का. या ठिकाणी ECB आहे आणि या ठिकाणी ACE आहे, परंतु ह्या दोघांमध्ये जर पाहिलं आणि समीकरण 1 कडे पाहिलं तर आपल्याला काहीतरी लक्षात येईल. पहा, ACE आणि ECB हे दोन समान आहेत, हे आपल्याला समीकरण 1 मध्ये सांगितले. म्हणजे आपण जर याची डावी बाजू पाहिली तर ECB आहे आणि ही ACE आहे, म्हणजे हे दोन्ही कसे आहेत, ACE आणि ECB. म्हणजे ह्या दोन्ही डाव्या बाजू कशा होणार आहेत, या समीकरणाच्या सारख्या होणार आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या जर डाव्या बाजू सारख्या असतील तर आपल्याला उजव्या बाजूसुद्धा काय घेता येईल, सारखे घेता येईल. हे आपल्याला कशावरून सांगता येईल, समीकरण 2 मध्ये आपल्याला समीकरण 1 वरून काय सांगता येईल, ह्या दोघांची डावी बाजू समान आहे. कारण समीकरण 1 मध्ये हे दोन्ही पण काय सांगितले तर समान सांगितले आहेत. म्हणजेच यांची आपल्याला उजवी बाजूसुद्धा काय घेता येईल, समान घेता येईल. म्हणजेच कोणती उजवी बाजू, CBD, कोण CBD एकरूप कोण कोणता आहे, हा CDB. याला समीकरण नंबर आपण 4 देऊ. ओके, समीकरण नंबर 4. तर या ठिकाणी आता पुढे एक आपल्याला अट घ्यायची आहे. अट काय आहे की आपल्याला आता पुढे हा CBD हा त्रिकोण कन्सिडर करायचा आहे. ओके, हा त्रिकोण म्हणजे हा त्रिकोण काय, त्रिकोण CBD मध्ये, या त्रिकोणामध्ये पहा, या त्रिकोणामध्ये आपल्याला काय सांगता येईल, या त्रिकोणामध्ये CBD आणि CDB हे दोन कोण एकरूप आहेत. कोणते दोन, या ठिकाणचा CBD आणि या ठिकाणचा CDB हे दोन कोण एकरूप आहेत ह्या त्रिकोणामध्ये. म्हणजेच आपल्याला ह्या त्रिकोणामध्ये जर दोन कोण एकरूप असतील, कोणत्याही त्रिकोणामध्ये आपल्याला आता 9वीमध्ये पाहिले, जर त्रिकोणामध्ये दोन कोण एकरूप असतील तर त्यांच्यासमोरील बाजूसुद्धा काय असतात, एकरूप असतात. ओके, म्हणजेच आपल्याला काय घेता येईल, कोणत्या बाजू एकरूप घेता येईल, बीच्या समोरील बाजू CBD, या समोरील बाजू कोणती आहे, CD. म्हणजेच या ठिकाणी काय घेता येईल, बाजू CD एकरूप बाजू, कोणतीच बाजू येईल, ह्या डीच्या समोरची बाजू कोणती आहे, CB आहे, बाजू CB. याला कारण काय येईल, एकरूप कोणासमोरील, एकरूप कोणासमोरील बाजू, एकरूप कोणासमोरील बाजू. आणि हे कशावरून आलेलं आहे, हे समीकरण 4 वरून. हे 4 वरून आपल्याला सांगता येईल. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे CD आणि CB हे दोन कसे मिळाले, सारखे मिळाले. यामध्ये आपल्याला ही अट झाली. आता आपल्याला फायनल स्टेपमध्ये आलो. फायनल स्टेजमध्ये काय आपल्याला पाहिजे की आता आपण हे सर्वात मोठा जो त्रिकोण आहे हा आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजेच कोणता, ABD. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, त्रिकोण ABD मध्ये. तर या त्रिकोणामध्ये हा समजण्यासाठी मी ह्याची आकृती साईडला काढतो. CBD या ठिकाणी, सॉरी ABD या त्रिकोणाची आकृती मी या ठिकाणी काढतो. हा या ठिकाणी काढलेला आहे A, B आणि D. हा D हे नाव या ठिकाणी आहे, हा ABD हा त्रिकोण काढलेला आहे. यामध्ये CE ही समांतर आहे, म्हणजे ही CE या ठिकाणी आपण समांतर काढू BDला, म्हणजे CE. अशा प्रकारचा आपल्याला त्रिकोण आहे. पहा, या ठिकाणी मी ही मधली फक्त BC रेषा काढली नाही, बाकी हा त्रिकोण या ठिकाणी काढला आहे. या ठिकाणी ABD हा त्रिकोण आणि या ठिकाणी CE आणि BD ह्या समांतर आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा की हा त्रिकोण आहे ABD आणि यामध्ये CE समांतर आहे BDला. म्हणजे आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय या ठिकाणी पाहिला होता की त्यामध्ये काय सांगितलं होतं की त्रिकोणाच्या एका बाजूला जर समांतर रेषा असेल तर ती समांतर रेषा काय करते, त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते आणि जर भिन्न बिंदू छेदलं तर त्या दोन बाजूंचे गुणोत्तर हे काय असते, ती प्रमाणात विभागते किंवा त्या दोन बाजूंचे गुणोत्तर हे काय असते, सारखे असतात. म्हणजेच कोणते दोन गुणोत्तर सारखे घेणार, AE छेद EB हे दोन गुणोत्तर. कारण ह्या दोन बाजूंना तिनं छेदलेलं आहे. ABला छेदलं AE आणि EBमध्ये आणि ADला छेदलं AC आणि CDमध्ये. म्हणून आपण काय सांगणार, या ठिकाणी आपल्याला घेता येईल AE छेद या ठिकाणी EB हे आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरतोय. आणि या ठिकाणी AC छेद CD, AC छेद CD ह्याला काय म्हणता येईल, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तर या ठिकाणी आपण त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे आपल्याला हे सिद्ध करायचं होतं, परंतु सिद्धता आली का पहा, AE छेद EB या ठिकाणी आलं AE छेद EB. नंतर आहे AC छेद काय आहे CB, आपल्याला मिळालं CD. परंतु आपल्याला या ठिकाणी माहीत आहे CD आणि CB कसे आहेत, सारखे आहेत. ह्याला समीकरण नंबर 5 देऊ आपण, म्हणजे लक्षात राहील. ओके, CB आणि CD कसे आहेत, सारखे आहेत. CDच्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, CB. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल AE छेद EB बरोबर या ठिकाणी AC छेद CDच्या ऐवजी काय लिहिता येईल, CB. ओके, हे कशावरून आलं, समीकरण
5 वरून हे समीकरण 5 मध्ये म्हणजे 5 हे नंबर या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हे 2 सारखे मिळाले म्हणजेच हे आपण सिद्ध करून दाखवलं। म्हणजेच आपण या ठिकाणी काय सांगितलं की जर त्रिकोणाच्या एका कोणामधून दुभाजक काढला तर तो काय करतो, कोणाच्या समोरील बाजूला समान गुणोत्तरात विभागतो, कोणाबरोबर उरलेल्या 2 त्रिकोणांच्या गुणोत्तराबरोबर, उरलेल्या 2 त्रिकोणांच्या बाजूंच्या गुणोत्तराबरोबर। ओके, तर अशा प्रकारे हे आपल्याला दाखवता येईल। हा झाला प्रमेय। प्रमेयामधल्या आपण 3 स्टेप पाहिल्या होत्या, त्यामध्ये आपल्याला 2 अटी तेवढे लक्षात ठेवायचे आहे, त्रिकोण CBD घेणे आणि त्रिकोण ABD घेणे। कारण ह्या 2 त्रिकोणामध्ये आपण हे 2 बाजू इक्वल दाखवल्या म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याची किंमत ठेवता आलेली आहे। तर अशा प्रकारे आपण हा त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय जो आहे तो या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। यामध्ये आपल्याला याचा व्यत्याससुद्धा आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा। तो व्यत्यास काय आहे, आता यामध्ये व्यत्यास पाहण्याच्या अगोदर आपण मेन थेरममध्ये लक्षात घेऊ काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की हा जो आहे की तो कोन दुभाजक आहे, म्हणजे हा किरण C आहे काय होता, दुभाजक होता आणि दुभाजक होता म्हणून आपल्याला काय सांगितलं की त्या कोन दुभाजकाच्या समोरील बाजूचं गुणोत्तर हे राहिलेल्या 2 बाजूच्या गुणोत्तर एवढं असतं, हे आपण या ठिकाणी सांगितलं। म्हणजे आपल्याला अगोदर काय माहीत होतं प्रमेयामध्ये की तो काय आहे, दुभाजक आहे आणि नंतर गुणोत्तर सारखे दाखवले आपण। तर आपल्याला व्यत्यासामध्ये उलट असेल, व्यत्यासामध्ये काय दिलेलं असेल की ते 2 गुणोत्तर समान आले, हे 2 गुणोत्तर समान आले तर आपण काय सांगणार त्यामध्ये की तो जो आहे तो काय असणार आहे, त्याचा कोन दुभाजक असणार आहे। म्हणजे या ठिकाणी जर समजा AE आणि EB सारखे आले कोणाबरोबर, AC आणि CB बरोबर, तर आपण काय सांगणार की हा CE काय आहे, दुभाजक आहे। तर अशा प्रकारे उलट हा व्यत्यास आहे प्रमेयाच्या विरुद्ध। चला यानंतर आपण तिसरा प्रमेय पाहणार आहोत आणि तिसरा प्रमेय आहे 3 समांतर रेषा व छेदिका यांचा प्रमेय। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 10 वरती आपल्याला हा प्रमेय दिलेला आहे। हा आपला शेवटचा प्रमेय आहे आणि यानंतर आपण सराव संच 1.2 ही पाहणार आहोत। म्हणजे आपल्याला हे तीन प्रमेय आतापर्यंत होत आहेत। 3 प्रमेय कोणते, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय आणि तिसरा हा 3 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांचा आपल्याला काय पाहायचा आहे प्रमेय आणि हा शेवटचा प्रमेय आहे। पहा या ठिकाणी आता प्रमेयाचं वाक्य पहा, पेज नंबर 10 वरती आपल्याला दिलेलं आहे। 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तर एवढे असते। म्हणजे काय सांगितले, 3 रेषा आहेत आणि 3 रेषांमध्ये काय आहेत, 2 छेदिका आहेत। म्हणजे त्यातली पहिली छेदिका यामुळे तयार झालेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे काय आहे, दुसऱ्या छेदिकेने तयार केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तर एवढे असते। तर या ठिकाणी आपल्याला त्यासाठी आकृती काढावी लागेल। त्यासाठी 3 समांतर रेषा आणि त्यामध्ये 2 छेदिका ही आपल्याला आकृती या ठिकाणी काढावी लागेल। तर या ठिकाणी मी हे आकृती काढणार आहे। या ठिकाणी आपण आकृती पूर्ण केलेली आहे। आकृतीमध्ये आपल्या प्रमेयाच्या वाक्यामध्ये काय सांगितलं होतं, 3 समांतर रेषा आहेत आणि 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणाऱ्या आंतरछेदाचे, आंतरछेद म्हणजे ह्या 2 समांतर रेषांमधील हे XY हे अंतर, या ठिकाणी YZ हे अंतर, म्हणजे हे आंतरछेद आहेत। म्हणजे पहिली छेदिका P आणि ह्या छेदिकेमुळे तयार झालेले आंतरछेद XY छेद YZ यांचं गुणोत्तर कुणा एवढं आहे, दुसरी छेदिका Q आणि ह्या छेदिकेने या समांतर रेषेमध्ये तयार केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तर एवढं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर सुरुवातीला आपण आकृतीवरून आपल्याला पक्ष लिहिता येईल। सुरुवातीला आपण पक्ष घेऊ आकृतीवरून। पक्षमध्ये काय लिहिणार, आपल्याला जे आकृतीमध्ये पाहता येत आहे ते सर्व कशामध्ये येणार, पक्षमध्ये। आपल्याला काय लिहिता येईल या ठिकाणी सुरुवातीला पक्षमध्ये रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N, म्हणजे ह्या L, M, N ह्या तीनही रेषा काय आहेत, समांतर आहेत। यामध्ये P आणि Q या काय आहेत, छेदिका आहेत। म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, रेषा P व रेषा Q या काय आहेत, या छेदिका आहेत, या छेदिका आहेत। म्हणजे हे आपण छेदिका आहेत हे सुद्धा लिहिलेलं आहे। नंतर छेदिका P ही रेषा L, M, N यांना या तीनही समांतर रेषांना बिंदू X, Y आणि Z यामध्ये काय करते, छेदते। म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, छेदिका P ही समांतर रेषांना, सर्वांची नाव लिहिण्यापेक्षा आपण समांतर रेषांना म्हणून, समांतर रेषा म्हणजे कोणत्या, L, M, N या समांतर रेषांना अनुक्रमे बिंदू कोणते कोणत्या बिंदूंमध्ये छेदते, बिंदू X, Y आणि Z मध्ये छेदते। या 3 बिंदूंमध्ये काय करते ही छेदिका, या 3 रेषांना छेदते आहे। नंतर छेदिका Q सुद्धा छेदते आहे। म्हणजे ते सुद्धा लिहिता येईल आपल्याला, छेदिका Q ही समांतर रेषांना किंवा रेषांना म्हटलं तरी चालेल, ही समांतर रेषांना कोणत्या बिंदूमध्ये छेदते, पहा समांतर रेषांना A, B, C या बिंदूमध्ये छेदते। समांतर रेषांना अनुक्रमे बिंदू A, B आणि C मध्ये छेदते, A, B, C मध्ये छेदते। तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल,
पक्षमध्ये सर्व माहिती सांगता येईल। या ठिकाणी हे पक्ष झालेलं आहे। यानंतर आपण काय पाहणार, पक्षनंतर साध्य। तर या ठिकाणी आपण साध्य पाहू। साध्यमध्ये आपल्याला काय दाखवायचं सांगितलेलं आहे की हे जे 3 समांतर रेषांमुळे आणि 2 छेदिकांमुळे तयार झालेले जे अंतरछेद आहेत यांचे गुणोत्तर काय आहेत, समान आहेत। म्हणजेच पहिल्या छेदिकेमुळे तयार झालेल्या अंतरछेदाचे गुणोत्तर म्हणजेच कोणते अंतरछेद आहेत, एक्स वाय। कोणते अंतरछेद आहेत, एक्स वाय छेद या ठिकाणी काय आहे, एक्स वाय छेद वाय झेड। ओके, आणि हे अंतरछेद कोणा एवढे असतात, दुसऱ्या छेदिकेमुळे तयार झालेले अंतरछेदा एवढे म्हणजे ए बी छेद बी सी। या ठिकाणी आपल्याला हे दाखवायचं आहे, ए बी छेद बी सी। हे झालं साध्य। यामध्ये आपल्याला आकृतीमध्ये थोडासा बदल करायचा आहे, म्हणजे आपण काय म्हणूया त्याला, रचना म्हणू। रचना काय करायची आपल्याला, एक्स आणि सी जोडून घेऊ आपण। या ठिकाणी एक्स आणि सी जोडा, म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल, एक्स सी जोडा किंवा बिंदू एक्स आणि बिंदू सी जोडा असे म्हटलं तरी चालेल। म्हणजे आपण ही रचना या ठिकाणी आपण करून घेणार आहोत। या ठिकाणी एक्स आणि सी हे दोन आपण जोडून घेऊ। या ठिकाणी मी हे 2 बिंदू एकमेकांना जोडून घेतलेले आहे डॉटेड लाईननं। आणि परंतु हे जे बिंदू एक्स सी जे आहे, परंतु काय करते ती एक्स सी ह्या वाय बीला किंवा रेषा यमला बिंदू या ठिकाणी छेदते। तर या ठिकाणी आपण नाव देऊ बिंदू के मध्ये छेदते। ओके, म्हणजेच आपण काय सांगू, एक्स सी रेषा यमला बिंदू के मध्ये छेदते। एक्स सी रेषा यमला, एक्स सी रेषा यमला बिंदू के मध्ये काय करते, बिंदू के मध्ये छेदते। तर हे या ठिकाणी रचनामध्ये झालं। यानंतर आपण पाहणार आहोत सिद्धता। तर या ठिकाणी सिद्धता पहा। सिद्धता दाखवण्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी एक त्रिकोण घ्यायचा आहे आणि तो त्रिकोण आहे एक्स झेड सी। म्हणजे हा जो त्रिकोण तयार झालेला आहे एक्स झेड सी, हा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, त्रिकोण एक्स झेड सी मध्ये या त्रिकोणामध्ये काय काय आहे हे आता आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे। काय दाखवता येईल पहा बरं, एक्स झेड सी मध्ये आपल्याला समांतर रेषा सापडतील काहीतरी। ओके, या ठिकाणी हे वाय के आणि ही झेड सी ह्या समांतर रेषा आहेत, म्हटल्यानंतर हे 2 कसे होणार आहेत, समांतर होतील। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, यामध्ये वाय के ही समांतर आहे, कोणाबरोबर समांतर आहे, झेड सी बरोबर। म्हणजे हे जर समांतर असतील, त्रिकोणामध्ये जर ह्या 2 रेषा समांतर असतील तर त्यांच्यामुळे आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पाहिलेलं आहे। जर त्रिकोणामध्ये जर रेषा समांतर होत असतील तर त्यामुळे तयार होणारे जे बाजूंचे गुणोत्तर असतं हे काय असतं, समान असतं। म्हणजेच एक्स वाय छेद वाय झेड हे कोणाबरोबर येणार, एक्स के छेद के सी बरोबर। म्हणजेच या ठिकाणी गुणोत्तर आपण कोणाचं घेणार, एक्स वाय छेद या ठिकाणी काय लिहिणार, वाय झेड बरोबर। हे कुणा एवढं येणार, एक्स के छेद के सी, एक्स के छेद के सी समीकरण नंबर 1। आणि या ठिकाणी आपण काय वापरले आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। ओके, लक्षात नाही आलं तुम्ही त्याची आकृती काढू शकता, म्हणजे सुद्धा हे लक्षात येईल। यानंतर हा झाला पहिला त्रिकोण। नंतर दुसरा त्रिकोण पाहू, त्रिकोण सी ए एक्स किंवा एक्स ए सी मध्ये, त्रिकोण एक्स ए सी मध्ये या त्रिकोणामध्ये पाहू समांतर काय काय मिळतं आहे। आता हा जर झाकून ठेवला तर आपल्याला एक्स ए सी हा त्रिकोण मिळेल। यामध्ये पहा एक्स ए आणि समांतर मिळेल के बी, कारण ह्या 2 रेषा समांतर आहेत। म्हणजे के बी आणि हे एक्स ए हे 2 काय मिळतील, या ठिकाणी समांतर आहेत। म्हणजेच आपण या ठिकाणी लिहूया एक्स ए समांतर के बी। म्हणजे पुन्हा आपल्याला पहिल्या समीकरणासारखं दुसरं समीकरण मिळेल। म्हणजे काय सुरुवातीला घेणार, या 2 समांतर बाजू ह्या ज्या बाजू आहेत या 2 बाजूंचं गुणोत्तर बरोबर या राहिलेल्या 2 बाजूंचं गुणोत्तर। म्हणजेच या ठिकाणी काय कोणतं गुणोत्तर घेता येईल, ए बी छेद बी सी। या ठिकाणी ए बी छेद बी सी बरोबर या साईडचं गुणोत्तर म्हणजेच एक्स के छेद के सी समीकरण नंबर 2। मग या ठिकाणी सुद्धा आपण कशाचा वापर केला आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याचा वापर केलेला आहे। तर आपल्याला समीकरण 1 आणि 2 वरून काय सांगता येईल, समीकरण 1 व 2 वरून। तर हे तुम्हाला असं लक्षात नाही आलं हे 2 समीकरण कसे घेतले तर तुम्ही यासाठी सेपरेट डायग्राम काढली तरी सुद्धा चालेल। समीकरण 1 आणि 2 वरून काय सांगता येईल, दोघांची उजवी बाजू पहा, एक्स के छेद के सी, एक्स के छेद एक्स दोन्ही बाजूमध्ये काय समान आहे पहा, एक्स के छेद के सी आणि एक्स के छेद के सी। तर यांची उजवी बाजू समान आहे, म्हणजे डावी बाजूसुद्धा काय घेता येईल आपल्याला, समांतर। म्हणजेच एक्स वाय छेद वाय झेड बरोबर या ठिकाणी काय घेता येईल, समीकरण 2ची डावी बाजू ए बी छेद बी सी। पहा आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे, एक्स वाय छेद वाय झेड बरोबर ए बी छेद बी सी। तर या ठिकाणी हे सिद्ध झालेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण आतापर्यंत हे 3 प्रमेय पाहिले आणि यावरती आधारित आपण सराव 1.2 हे नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत।
तर हे तीनही प्रमेयावरती तुम्हाला व्यवस्थित रिव्हिजन करायचे आहे. यापैकी आपल्याला एखादा तरी प्रमेय परीक्षेमध्ये नेहमी 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी हा विचारला जातो.